माझ्या मागे बघताय तुम्ही, हा हॉटेल प्रेसिडेंट आहे. अक्कलकोटपासून 1 किलोमीटर अंतरावर. इथे राहण्याची खाण्याची उत्तम सोय होती आणि आम्ही तिकडून निघालो तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनाला. तिकडे गेलो, रूम बुक केली आणि मग फ्रेश होऊन गेलो लगेच आई भवानीच्या दर्शनाला. 9:30 वाजलेले तरी पण भाविकांची भरपूर गर्दी होती. मग काय आम्ही मंदिरात आतमध्ये गेलो, कारण की आमच्या आजच्या दिवसाचा VIP पासची बुकिंग होती. त्यामुळे फटफट आवरून आम्ही सगळे गेलो मंदिरात आणि दर्शन तर खूपच छान झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिराभोवती एक गोल फेरी मारली आणि हा प्रसाद भेटला आईचा. आणि हा आहे दुसरा दिवस. सकाळी जाऊन आम्ही सगळे रेडी होऊन सकाळ 6 वाजता. सकाळची वाइब्स काय वेगळीच असते. आणि आम्ही रेडी होऊन सगळे निघालो पुन्हा आईच्या दर्शनासाठी. आणि सकाळ होती तरी पण गर्दी बघा, खूपच गर्दी होती. तरी पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं आजही पुन्हा दर्शन घेऊ, कारण की सारखं येणं होत नाही कोणाचं. आणि आम्ही तिकडून चेकआउट करून निघालो येरमाल्याला येडमाईचं दर्शन घ्यायला. असं बोलतात की आई भवानीचं दर्शन, येडम्मा देवीचं दर्शन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही तिकडेही गेलो, दर्शन घेतला आणि मग तिकडून निघालो बॅक टू होम. आणि रस्त्यात येताना हा हॉटेल दख्खन दरबार येथे थांबलो. आणि हा हॉटेलचे ओनर माऊली फिल्म्स म्हणून सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि इंस्टावर पण फेमस असे यूट्यूबर आहेत. आणि हे बघा रस्त्यात कलरची फुले. आणि त्याच्यानंतर ब्रेक म्हणून चाय घ्यायला थांबलो आणि निघालो घरी यायला. आणि रस्त्यात समृद्धी एक्सप्रेसवर आम्हाला खूप असा पाऊस लागला. हा टाईम आहे का पावसाचा. आणि आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.